सर्वांना नमस्कार. सर्वांचं आजच्या सेशनमध्ये स्वागत आहे. सो टुडे वी आर गोइंग टू डिस्कस दी आयोनायझेशन कॉन्स्टंट ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट. वीक इलेक्ट्रोलाइटचा आयोनायझेशन कॉन्स्टंट किंवा डिसोसिएशन कॉन्स्टंट हा कसा फाइंड आउट करायचा हे आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत. यापूर्वीच्या भागामध्ये आपण इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे काय, इलेक्ट्रोलाइटचे टाइप्स कोणकोणते आहेत, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, वीक इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, त्याचे एक्झाम्पल्स आपण बघितले. नंतर आपण काय पाहिलं, डिग्री ऑफ आयोनायझेशन किंवा डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट ही गोष्ट आपण बघितली आहे. ठीक. आता इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, दीज आर द सबस्टन्सेस, अशा प्रकारचे पदार्थ की जे ॲक्वस सोल्युशनमध्ये इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. आणि हे इलेक्ट्रिसिटी कशामुळे कंडक्ट करतात, बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ दी आयॉन्स, कॅटायन्स आणि ॲनॉयन्स यांच्या प्रेझेन्समुळे जर ॲक्वस सोल्युशन ऑफ द सॉल्ट्स और सबस्टन्स कंडक्ट्स इलेक्ट्रिसिटी, तर अशा पदार्थांना आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोलाइट्स. ठीक आहे. त्यातला आपण काय करूया, डिसोसिएशन कॉन्स्टंट हे जे इक्वेशन आहे कसं डिराईव्ह करायचं हे आपण डिटेल बघूयात. आणि नंतरच्या भागामध्ये आपण हाऊ टू अप्लाय दिस डिसोसिएशन कॉन्स्टंट टू अवर डे टू डे लाईफ एक्झाम्पल्स. सो लेट अस कन्सिडर दी डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ॲसिड. नाव दिस इज द वीक ॲसिड. ओके, वीक म्हणजे काय की ज्याचं डिसोसिएशन हे इनकम्प्लीट होतं किंवा अराउंड 5% होतं. आणि स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, ज्याचं डिसोसिएशन कंप्लीट होतं. So let us consider this is the weak electrolyte or weak acid Ha, and when you dissolve in water, then what happens, it will partially dissociates into H3O plus and A minus ion. Okay, this is the anion of the salt and this is the cation of the salt. Let us say this is the equation number 1. Now applying law of chemical equilibrium to this above equilibrium reaction. So this reaction is a equilibrium reaction. आणि law of chemical equilibrium काय सांगतो की ही जी इक्विलिब्रियम रिॲक्शन आहे, ओके, हे जे डिसोसिएशन आहे हे टेम्परेचर डिपेंडंट आहे. आणि जसं आपण टेम्परेचर वाढवतो किंवा कमी करतो तसंच याच्या डिसोसिएशनमध्ये सुद्धा चेंज होतो. फॅक्टर अफेक्टिंग ऑन इक्विलिब्रियम कॉन्स्टंट हे लेक्चर नक्की बघा, ह्याच्यामध्ये आपण हे डिस्कस केलं आहे डिटेल. ठीक. सो लॉ ऑफ केमिकल इक्विलिब्रियम काय सांगतो, ॲट गिवन टेम्परेचर द रेशिओ ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट ऑफ product to the concentration to the product of concentration of reactant is always constant. पुन्हा एकदा सांगतो, at given temperature for a given equilibrium reaction the ratio of product of concentration of product to the product of concentration of reactant is always constant and this constant is called as equilibrium constant. आता हा equilibrium constant आपण या रिॲक्शनला अप्लाय करूयात. रिॲक्शन नंबर 1. therefore the equilibrium constant capital K is equal to प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट. सो इथे प्रोडक्ट म्हणजे काय, हा प्रोडक्ट आणि नंतरचा प्रोडक्ट काय, या दोघांचा असणारा गुणाकार. सो दिस इज दी प्रोडक्ट ऑफ मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ दी H3O प्लस इंटू A मायनस आयन. दिस इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनस आयन इंटू अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ अनडिसोसिएटेड वीक इलेक्ट्रोलाइट इंटू water. Now here the dissociation of water is very less since it is a weak electrolyte, but its concentration is very large. Therefore या वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन आपण प्रॅक्टिकली काय म्हणतो, हे कॉन्स्टंट आहे. वी विल नॉट कन्सिडर दिस वॉटर कॅल्क्युलेशन इन आवर इक्वेशन. सो लेट इज कन्सिडर therefore the concentration of water is equal to K. K means small k means it is a constant and this H3O plus is equal to H plus, both are the same. Okay, now let us put this value of H3O plus and H2O in this equation, then we get therefore equilibrium constant capital K is equal to, okay, concentration of H plus ion into concentration of anion divided by concentration of undissociated form of weak electrolyte into K. So this small k into capital K is equal to capital Ka. Suffix ला काय, Ka, आणि या Ka ला काय म्हणतो, it is called as dissociation constant of weak electrolyte or ionization constant of weak electrolyte. So this is the equation number 1. Now आता आपण काय करूयात, let us apply this equation to our problems. Now see, आयनायझेशन और डिसोसिएशन ऑफ वीक ॲसिड, ॲसिटिक ॲसिड. ओके, आता आपण काय करूयात, डिसोसिएशन कॉन्स्टंट या वीक ॲसिडसाठी फाइंड आउट करूयात. सो कन्सिडर डिसोसिएशन ऑफ वीक ॲसिड. ॲसिटिक ॲसिड विल डिसोसिएट इंटू ॲसिटेट आयॉन अँड H प्लस. ओके, हे दोन, ओके, दिस इज अ कॅटायन अँड दिस इज द ॲनायन या फॉर्ममध्ये होईल. आता सुरुवातीला रिॲक्शनच्या सुरुवातीला म्हणजेच काय,
ॲट इनिशियल. द कॉन्सन्ट्रेशन काय असेल, लेट्स से आपण सी अमाऊंट ऑफ काय केलं आपण आपल्या वीक इलेक्ट्रोलाइटचं कॉन्सन्ट्रेशन काय सी, ओके, सी मोल्स पर लिटर. रिॲक्शनच्या सुरुवातीला म्हणजे डिसोसिएशन होण्या अगोदर, इकडे रिॲक्शन जाण्या अगोदर, ओके, आयनचं कॉन्सन्ट्रेशन काय असणार आहे, 0 असणार आहे. रिॲक्शनच्या सुरुवातीला फक्त आणि फक्त काय आपले अनडिसोसिएटेड फॉर्म ऑफ दी रिॲक्टंट प्रेझेंट असणार आहेत. ठीक. आणि रिॲक्शन जशी प्रोसीड होईल तसं काय होणार आहे, प्रॉडक्ट्स रिॲक्टंटमध्ये प्रॉडक्ट काय होणार आहेत, तयार होणार आहेत. रिॲक्टंट विल स्टार्ट कन्वर्टिंग इन टू दी प्रॉडक्ट. ओके. नाव कॉन्सन्ट्रेशन ॲट इक्विलिब्रियम. ओके. ज्यावेळेस इक्विलिब्रियम सेट होईल म्हणजे डिसोसिएटेड फॉर्म आणि अनडिसोसिएटेड फॉर्म ह्याच्यामध्ये ज्यावेळेस इक्विलिब्रियम तयार होईल, ओके, त्यावेळेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ डिसोसिएटेड फॉर्म विल बी इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ अनडिसोसिएटेड फॉर्म या केसमध्ये. ओके. पण हे सेम नसेल. ओके. हा रेशिओ सेम असतो त्याचा. So therefore concentration of this acetate ion will be C alpha and H plus will be C alpha and या केसमध्ये C into 1 minus alpha. आता इथे अल्फा म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे. ओके. इथे मी अल्फा लिहिलं आहे आणि इकडे मी 1 मायनस अल्फा लिहिलं आहे. असं का बरं? ठीक. अल्फा म्हणजे काय, ओके, डिग्री ऑफ आयोनायझेशन और डिग्री ऑफ डिसोसिएशन. यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण डिटेल हे पाहिलं आहे डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे काय. ठीक आहे. आता डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे काय की सर्वच ॲसिटिक ॲसिडचे मॉलिक्यूल काय होतात, डिसोसिएट्स होत नाहीत. सर्व ॲसिटिक ॲसिडचे मॉलिक्यूल डिसोसिएट्स होत नाही. फक्त काही प्रमाणात फ्रॅक्शनमध्येच काय होतात, ॲसिटिक ॲसिडचे मॉलिक्यूल अनडिसोसिएटेड मॉलिक्यूल हे डिसोसिएटेड होतात. मग किती फ्रॅक्शन डिसोसिएट झालेलं आहे त्याला आपण काय म्हणतो, डिग्री ऑफ आयोनायझेशन. ओके. आणि ह्याचा आपण दुसऱ्याला डेफिनेशन कशी करू शकतो, इट इज द रेशिओ ऑफ number of molecules of electrolytes that dissociates into ions to the number of undissociated molecules of our weak electrolytes. याला आपण काय म्हणतो, डिग्री ऑफ आयोनायझेशन किंवा द फ्रॅक्शन ऑफ टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट दॅट डिसोसिएट इंटू द आयन्स असंही आपण म्हणतो, किंवा रेशिओ ऑफ डिसोसिएटेड आयन्स ऑफ द वीक इलेक्ट्रोलाइट टू द टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ द वीक इलेक्ट्रोलाइट्स. ओके. नाव let us apply the law of mass action to law of chemical equilibrium to this reaction. Then we get therefore Ka is equal to concentration of acetate ion into concentration of H plus ion divided by molar concentration of this acetic acid. So let us put this value at equilibrium. Concentration of molar concentration of acetate ion equal to C alpha आणि H plus चं काय C alpha. So C alpha into C alpha याचं कॉन्सन्ट्रेशन काय इक्विलिब्रियमला, C इंटू 1 मायनस अल्फा, C इंटू 1 मायनस अल्फा. रिअरेंज द इक्वेशन किंवा सिम्प्लिफाय द इक्वेशन, देन वी गेट Ka इज इक्वल टू C अल्फा स्क्वेअर अपॉन 1 मायनस अल्फा. दिस इज द डिसोसिएशन कॉन्स्टंट और आयोनायझेशन कॉन्स्टंट ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट किंवा वीक ॲसिड. सो इन नेक्स्ट लेक्चर वी विल सी डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक बेस. So thank you for watching this session.